मुख्यमंत्री शिंदेंचे कॉमन मॅन म्हणून बॅनर झळकले। पुणे आणि संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी। दिवस रात्र काम करणारा मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर। अजित पवार यांच्या सासूरवाडीमध्ये झळकले भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर। धाराशिवच्या कळंबमध्ये अजितदादांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर। अजितदादा गटाच्या समर्थकांकडून बॅनरबाजी। भाजपचा नागपुरातील अनेक जागांवर दावा। भाजप सर्व जागा लढवणार असेल तर आम्ही काही कवळ घेऊन फिरायचं का? अजितदादा गटाचे नागपूर अध्यक्ष प्रशांत पवार यांचा संतप्त सवाल। मेळघाट विधानसभा भाजपला सुटावी, अनिल बोंडे यांची मागणी। आम्ही मेळघाटमधून भाजपचा उमेदवार निवडून देणार, बोंडेंकडून विश्वास व्यक्त। राजकुमार पटेलांना शिंदे गटामध्ये पाठवणं ही बच्चू कडूंची खेळी। रवी राणा यांचा बच्चू कडू यांच्यावर आरोप। तर राजकुमार पटेलांना मेळघाटामधून उमेदवारी दिल्यास विरोधात काम करू, रवी राणांचा इशारा। शरद पवारांकडून आज पश्चिम महाराष्ट्रामधील इच्छुकांच्या मुलाखती। सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पिंपरी चिंचवडमधील इच्छुकांच्या मुलाखती। समर्जित घाटगे शरद पवारांच्या भेटीला। समर्जित घाटगे कागलमधून विधानसभा लढण्यासाठी इच्छुक। अभिजित पाटील आणि रमेश कदम पवारांच्या भेटीला। शरद पवारांकडून आज पश्चिम महाराष्ट्रामधील इच्छुकांच्या मुलाखती। उदगीर मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी। विश्वजित गायकवाड यांच्यासाठी जागेची मागणी। संजय बनसोडे सध्या विद्यमान आमदार। वरळी विधानसभेतील विविध राजकीय पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मनसेमध्ये पक्षप्रवेश। वरळी आणि जोगेश्वरी विधानसभेतील कार्यकर्त्यांचाही राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश। साताऱ्यामधील वाई विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाची जनसंवाद यात्रा। जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी मतदारसंघातील महिलांशी संवाद साधला।